जिल्हा परिषद पंचायत समिती सर्वसाधारण निवडणुकीच्या आज शिरसाव या ठिकाणी कॉर्नर सभेसाठी उपस्थित आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय गौतमजी लटके सर ताई पुढे माझ्यासोबत माझे सहकारी म्हणून पंचायत समिती गणातून शिरसाव गणातून आमच्या भगिनी मोनिकाताई पाटील आणि जवळा गणातून बालाजीराव कातोरे हे दोघेही माझ्यासोबत ताई आमच्या कमळ चिन्हावरती आहेत आणि माझ्यासोबत माझे सहकारी जिल्हा परिषद पंचायत समिती गणातून जवळा बालाजी कातोरे हे सिलेंडर या चिन्हावरती इलेक्शनसाठी उभा आहे. खऱ्या अर्थानं आज ही लढाई सुरू केली. जयदेव बाप्पांनी सांगितलं, काय केलं, सरांनी सांगितलं, सगळ्या वक्त्यांनी ज्यांनी त्यांनी आपापलं मनोगत व्यक्त केलं आणि हे मनोगत व्यक्त करत असताना आपल्या सगळ्यांना प्रत्येकाच्या मनातली त्याचा भाव कळला असेल. कारण आपण ज्या पद्धतीनं वक्तव्य करतो, ज्या पद्धतीनं आपण बोलतो, मला वाटतं माझंच कुटुंब, माझ्याच कुटुंबातली लोक ज्या पद्धतीनं बोलायला लागले, बघा घरोघरी मातीच्या चुली आहे. माझ्या कुटुंबातलं निस्तरायला कुटुंबवाल्यालाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, ते निस्तरायला मी खंबीर आहे. त्याच्यासाठी मी कुणाकडे दाद फिर्याद करायला आलेलो नाही. त्यांच्या डोक्यात काय चमकलं आणि त्यांनी काय इथं बेताल वक्तव्य केली, जरी ते माझ्या काका असले, राजकीय दिशा आमची वेगळी आहे हे स्पष्टपणे मी आज जाहीर करतो. आजपर्यंत ज्यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी सांगून ठेवलं होतं की बाबा आपलं वय, आपण लहान आहोत, आपण शिकतोय, वडील धरल्यावरती बोलायचं नाही. कारण मी माझ्या भाषणात ज्या दिवशी आपण एल्गार पुकारला त्या दिवशी ज्या बाबू सांगितलं होतं, तुम्ही तुमची लेवल सोडली तर मी माझा तांडव सुरू करेल. मला वाटतं आज त्या लक्ष्मीच्या कृपेनं तो तांडव करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. कारण 2012 पासून 2 वेळा तुम्ही या मतदारसंघाचे आमदार झाला. प्रचारापुरतं यायचं, प्रचारापुरतं प्रचार करायचा. निमा प्रचार तर कारखान्यावरतीच, निमा प्रचार मला वाटतं आपण या सर्कलच्या सभा मोठ्या मोठ्या गावात, त्या गावातली लोक गोळा करून केला. सर बरोबर ना? आज धनंजय सावंतचं आव्हान तुम्हाला वाटलं, तुमच्या चिल्ल्या वाटलं, म्हणून तुम्ही वाड्या वस्त्या फिरायला लागला. पण धनंजय सावंत पण शेतकऱ्याचा पोरगा आहे. हार मानव तो धनंजय सावंत घातला, संघ घेऊन उभा राहिला, ती शेतकऱ्याची लेकरच घेऊन उभा राहिला. कारण ज्या पद्धतीने तुम्ही बोललात, ही गुरं राख्या 100%. माझा बाप आज बी शेती करतो, 30 एकराचा मळा सांभाळतो. त्याला माहिती आहे त्याच्या पोराला काय आवडतं. रानातनं भाजी आणतो, म्हशीचं दूध काढून आणतो. कारण हे शेतकऱ्याची अवलाद आहे. तुम्ही बोलता, मग तुम्ही भाषणामध्ये सांगायचे मी गुळ्या म्हणून काम केलं, मी पिवळ्या केलं, मी हे केलं. माझा आजा तर कलेक्टर नव्हता. ज्या पद्धतीने तुम्ही बोलला, घरचं आहे, घरच्या घरी. आज मी 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 सगळं मी, कारखाना मी, कॉलेज मी, ही आमची लढाई आम्ही लढणार, आमच्या लोकांसाठी लढणार. कारण मी नाही, आम्ही आमचे, तुम्ही माझे. कारण 12 वर्ष मी पण पुण्यात राहिलोय. लेकरं बाळं घेऊन कारखाना उभा करण्यासाठी मला वाटतं 2007-8ला सर परांड्यामध्ये भाड्याच्या घरात राहिलो. मला वाटतं घुमरे बाबाची तर सर बरोबर आहे ना, इथं बरेचसे आहेत. अजितराव आहे, अरविंद आहे, मला वाटतं हिजा बापू पहिले इलेक्शनला धनुबाडीला उभं त्यावेळेस भाड्याच्या घरात राहिलो मी. भाड्याच्या कारखानदारी होती ना आमची, कॉलेज होते, सगळं होतं. कारखाना उभा करायला आलतो, कारखाना चालवत होतो. हा विचार कधी केला नाही आम्ही, पैसा किती आहे, पैसा नाही आहे, पैसा हाय, आपण कारखानदार कसं राहिलं पाहिजे. नाही, परवाच्या सभेत त्यांनी ते एक वाक्य वापरलं सर, ज्ञानेश्वर पाटलाच्या डोक्याला डोकं लागावं म्हणून ही गुर राख्या उभा केला. म्हणजे ज्ञानेश्वर पाटील या मतदारसंघाचे 10 वर्ष आमदार होते. त्याच्यावर म्हणजे ज्ञानेश्वर पाटील काय गुर राख्या होता का? अहो ते हयात नाही त्याच्याबद्दल तुम्हाला आज सुचायला लागलं.
हयातीत असताना त्याची वाट तुम्ही लावली. काय नैतिक अधिकार आहे बोलायचा? कसं आहे, काही गोष्टीच्या मर्यादा आहेत. मी आजही मर्यादा सोडत नाही. तुम्ही तुमचं वाचाळ वक्तव्य थांबवा. माझं तुम्हा सगळ्यांच्या समोर आव्हान आहे, तुम्ही तुमचं वाचाळ वक्तव्य थांबवा. कारण मी चुकलो तर म्हणणार आहे पोरगा घोडबुद्धीनं केलं असेल, पण तुम्ही वयस्कर आहात, वयाची मर्यादा ठेवून वागा. या ठिकाणी माझं जिल्हा प्रमुखाला सांगणं आहे, कारण मी आजही शिवसैनिक आहे, शिवसैनिकच आहे. कारण मला काय अजून एकनाथ शिंदे साहेबांनी काढलेलं नाही. बंडखोरी केली ह्याचा अर्थ पक्ष सोडलाय का? बर, पक्ष एकट्यानं बंडखोरी केली. माझ्यासोबत पक्षातले सगळे पदाधिकारी आहेत, फक्त काहींना बोलता येत नाही, दम दिला जातोय. कामं दिले, बिलं काढणार नाही, हे काढणार नाही. धनंजय सावंतने इथं 12 वर्ष एकटं प्रशासन चालवलंय. बघू कोण अडवताय. ही जी तुमची चिलीपिली सांगतात ना, हे करील ते करील, बादराव 9 तारखेनंतर 9 तारखेनंतर फिरून द्यायचं नाही. येडे साळे माझ्या बरोबर नाही करायचं. माझ्या एकाही पोराला, माझ्या एकाही कार्यकर्त्याला विनाकारण डोसू नका. कारण आम्ही लात नाही मारली, पाया नाही पडणार, शेंगा नाही खाल्ल्या, टरफळे नाही उचलणार. ज्या पद्धतीनं तुम्ही वागायला लागलात, बोलायला लागलात, अहो माझ्या बरोबर पोर कोणाची पाकिस्तानची फिरतेत का? तुमच्या हे सर्वसामान्यच आहेत ना. हातात झेपलेवाली पोरं घेऊन फिरतो, आज फिरतो का? ही पोरं 2012ला तुम्हाला चालली, ही पोरं मागच्या इलेक्शनला तुम्हाला चालली. आज त्या पोरावर बोलायला लागला. कोणाची पोरं आहेत ती? भागातलीच आहेत ना. कशासाठी? काय म्हणजे आपण बोलतो काय, करतो काय, किती शब्द दिले, किती पाळले? गावात 4 नाव, पोपटनाना सोडला तर स्पष्ट नाव येतो. हिजा बापू शपथ वाहिली होती, बेथाड बांधून देतो 2 महिन्यात म्हणून देवा पुढं. सोडा. पोटचं पडलं नाही, देवाचं कुठं नादी लागलं. हिजा बापू एक, ही आता बापूचं नाव माहीत झालं असेल माय सांगितले म्हणून. नाहीतर पोपटनाना सोडला तर गावातली 4 नावं सांगावी, तरी बी आपली माघार. मोकळ्यात गपाट्या हाणायचे नाही आमदार साहेबांना. आता मग कशासाठी उगाच बोलायचं, कशासाठी करायचं? अहो साहेब, 12 वर्ष तुम्ही पदावर असले काय नसले काय, या सर्वसामान्यानं आपल्या कुटुंबाला आधार दिला. या सर्वसामान्य लोकांनी कुटुंबाला आपल्याला आधार दिला, आपण त्यांना आधार दिला. त्याची नाव जोडून आम्ही ठेवली. 12 वर्ष मतदारसंघ बांधून ठेवला, एक माणूस हल्ला नाही. आज केलं काय? तुमच्या या बेताल वक्तव्यामुळे आणि तुमच्या या 4-5 चौकटीमुळे यांच्या समोर मी, माझ्या समोर यांना याची वेळ आली. एखादी शिवसैनिकाची इच्छा आहे का? प्रत्येकाला वाटतंय दादा हे काय चाललंय, तरी शांत आहेत. त्यामुळं ह्या ज्या गोष्टी चालल्यात, सगळ्याला माझी विनंती आहे, तुम्ही माझ्यासाठी, मी तुमच्यासाठी, आपण एकमेकांसाठी कंटिन्यू या ठिकाणी अवेलेबल आहे. मी काय दिल्ली, पुणे, मुंबई नाही, इथंच आहे परांडा, मुक्काम पोस्ट सोनार. असं कुणाचं डोक्यात आलं त्याचं तिथनं बी गबाळ काढायचं. माझा बाप शेतकरी सटकलं तर रुमणं उलट केल्याशिवाय राहणार नाही, त्याची जी अवलाद आहे. त्याच्यामुळं बाबून संयम आहे का? संयम आहे, बाकीचं बोलत नाही. ताई आहेत आमच्या घरची पाहिजे.